राष्ट्र सेवा दल इचलकरंजीचे संघटक संजय रेंदाळकर आणि त्यांचे सर्व स्वयंसेवक, पत्रकार मित्रमैत्रिणी आणि शिरढोण या गावचे निवासी बंधू भगिनी, मी सुरुवातीलाच तुम्हा सर्वांचं हे संमेलन सातत्यपूर्ण आयोजित केल्याबद्दल मनापासून अभिनंदन करतो. ग्रामीण साहित्य संमेलन कसं असावं, किती छोटं असावं, किती सहज असावं आणि आत्मीयतेनं परिपूर्ण असावं. आपणाला माहीत आहे की घर जोपर्यंत छोटं असतं तोपर्यंत घरात प्रेम असतं. घर वाढायला लागलं की मग हेवेदावे सुरू होतात. साहित्य संमेलनाचं मात्र मित्रांनो तसं नाही. ते छोटं असू नये अशी व्यक्तिगत माझी धारणा आहे. मी मगाशी असं विचारलं की या गावची लोकसंख्या किती, तर मला असं सांगण्यात आलं सरपंच आणि या अध्यक्षांनी की 12,000 लोकवस्तीचं एक गाव आहे. साहित्याचं प्रेम हे काही 100% समाजामध्ये असत नाही, पण किमान 10% असायला हरकत नाही. त्यामुळे किमान 1200 लोक तरी या पाराच्या खाली जमायला पाहिजे होते. मी सगळ्या संयोजकांना असं सांगणार आहे की आपण महाराष्ट्रातले सगळे लोक उत्सवप्रिय लोक आहोत, की आपणाला मांडव घालायची मोठी हौस असते, पण मांडव घालायच्या हौसेबरोबर लोकसहभाग वाढवण्याकडे पण आपण जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. नाहीतर मग नेहमीची येतो पावसाळा तसं दरवर्षी संमेलन होत राहील. मी सगळ्या संयोजकांचा उत्साह, त्यांचं प्रेम, बांधिलकी याचा पूर्ण आदर करून अशी विनंती करणार आहे की तुम्ही लोकसहभागातून पदरमोड करून अशी जी साहित्य संमेलनं भरवता ती लोकसहभाग वाढवण्यातून वाढली पाहिजेत, याचा भविष्य काळामध्ये तुम्ही विचार करा. इथे शेजारी कारदगा नावाचं गाव आहे. मी गेले 15 वर्ष, आता हे जाहीरच सांगतो, पूर्वी खाजगी सांगायचो पण आता जाहीर सांगतो, त्याचा उद्देश तुमच्या लक्षात येईल की ते सगळे संस्थेचे कार्यकर्ते तुमच्यासारखेच साहित्याबद्दल अतूट प्रेम असणारी अशी ती मंडळी आहेत. मी त्यांना असं सांगत आलो आहे की तुम्ही दरवर्षी साहित्य संमेलन गावच्या जत्रेसारखं उत्साहाने जरूर करा, पण त्याबरोबर एक स्थायी स्वरूपाचं काम काहीतरी उभं करा. म्हणजे काय करा, तर एक छोटं ग्रंथालय चालवा. त्या ग्रंथालयाच्या मार्फत तरुण विद्यार्थ्यांना त्यांच्यासाठी छोटे छोटे उपक्रम करा. हस्ताक्षर सुधारणा, वाचन, लेखन स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा. मुळात साहित्य संमेलन ही आपल्या जीवनातली एक सांस्कृतिक घटना आहे. जशी गाव जत्रा असते तशी ही पण आहे. गाव जत्रेत हाताला काही लागत नाही. म्हणजे असं सांगितलं जायचं की जत्रा सुरू कशा झाल्या आपल्या समाज जीवनामध्ये, तर त्याच्याबद्दल असं सांगितलं जातं की पूर्वी लोक अशिक्षित होते आणि ते मरमर कष्ट करायचे आणि मरमर कष्ट करून त्यांना केव्हा तरी वर्षातून एकदा विरंगुळा घ्यावंसं वाटायचं आणि म्हणून ते गाव जत्रा करायचे. गाव जत्रेचं आणखीन काय वैशिष्ट्य असतं की गाव जत्रेला पै पाहुणे रावणे, जावई मुली, नातवंड सगळे येतात आणि घर सगळं उत्साहाने भरून जातं. हे जसं आहे तसं वि स खांडेकरांनी, आपल्या मराठीतले पहिले ज्ञानपीठ विजेते लेखक आहेत, त्यांनी एक लेख लिहिलेला आहे. मग तो लेख जो आहे तो आपल्या सगळ्या महाराष्ट्र संस्कृतीचं ग्रामीण वर्णनच आहे. त्या लेखाचं शीर्षक काय आहे, जुगारी जत्रा. शीर्षक काय आहे, जुगारी जत्रा. त्या सगळ्या जुगारी जत्रा लेखामध्ये
खांडेकरांनी गाव जत्रेचं वर्णन केलेलं आहे. ती गाव जत्रा कशी असायची तर त्यांनी असं लिहिलं आहे की लहानपणी जत्रेची ओढ आमच्या बालमनात असायची. ती कशासाठी तर पेढे खायला मिळायचे जत्रेमध्ये, साखरेचे वेगवेगळ्या पक्षी प्राणी वगैरे असायचे ते खायला मिळायचे, पिपाणी वाजवायला मिळायची, चक्र भिरभिरतं विकत मिळायचे. आणि एवढं सगळं घेऊन पण समाधान व्हायचं नाही म्हणून आम्ही भोकाड पसरून रस्त्यात फटकाला मारून बसायचो आणि शिवाय आणखीन काही मागायचो. हे झालं मुलांच्याबद्दल. मुलींच्याबद्दल सांगायचे की मुलींना जत्रेची किती ओढ असायची की केव्हा एकदा जत्रेच्या निमित्ताने माहेरी जातो आणि जत्रा काय एक दिवसाची नसते, लग्नासारखी 3-4 दिवस चालते. मग त्या निमित्ताने माघारणीला 3-4 दिवस राहायला मिळायचं म्हणून तिची ओढ असायची. गावची तरुण मंडळी जी असायची त्यांना जत्रेचं फार मोठं आकर्षण, कारण जत्रा आहे आणि तमाशाचा फड लागला नाही असं कधीच व्हायचं नाही. गावची पोरं टोरं जी असायची ना त्यांच्याकडे पैसे नसायचे तर ते कानात वर करून घुसून आणि बिन पैशाचं पहिल्या ओळीत जाऊन बसून तमाशा बघायचा नाद त्यांना असायचा. आणि आपण कनातीतून बिन तिकिटाचा तमाशा बघतो हाच पुरुषार्थ त्यांचा मोठा असायचा. जी गावची तरुण मिसळून फुटणारी पोरं होती त्यांना मात्र तमाशाचं प्रचंड आकर्षण असायचं की 4-8 तास तमाशा बघायचा आणि तमाशा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या नाच्या बायका जेव्हा नदीला आंघोळीला जायच्या त्या डोळे भरून त्यांना बघायचं. असा एक छंद खेडेगावात जमलेला असायचा. नंतर गावचे पाटील, जमीनदार, शेतकरी मंडळी वर्षभर बक्कळ पैसे साठवायचे आणि या जत्रेमध्ये जो जुगार चालायचा त्या जुगारामध्ये पैसे लावायचे. हे सगळं वर्णन तुम्ही वाचत असताना तुमच्या असं लक्षात येईल की ही सगळी आपली सामाजिक गरजच आहे. त्यात चांगलं काय वाईट काय हे ज्याचं त्यांनी ठरवायचं, पण प्रत्येकाच्या गरजेला जत्रेमध्ये अवकाश असायचा. तसं साहित्य संमेलनामध्ये देखील प्रत्येकाच्या गरजेला अवकाश निर्माण झाला पाहिजे. म्हणजे काय तर जसं तुम्ही आज डॉक्टर श्रीकांत पाटील यांची कोरोनाची जी प्रसिद्ध कादंबरी आहे त्याच्या निमित्ताने तुम्ही एक मुलाखत घेणार आहात. कोरोनाने गेले वर्षभर आपल्या सगळ्यांना जगाला बेजार करून सोडलेलं आहे. तर ही कोरोना महामारी काय असते याचं यावर्षी जर मूल्यांकन झालं नाही तर ते केव्हाच होणार नाही. मला या संमेलनाचे जे सगळे संयोजक आहेत त्यांचं अभिनंदन अशासाठी करायचं आहे की समयोचित कार्यक्रम या संमेलनामध्ये त्यांनी घेतलेले आहेत. या नीलमताईंच्या अध्यक्षतेखाली तुम्ही कवी संमेलन करतात, कोरवी सरांचं कथाकथन घेतात. पहा ना की मुलाखत, कथाकथन, काव्यवाचन हे सगळं माणसामध्ये उपजत असतं. मला चांगलं आठवतं की मी कविता पण लिहिलेल्या आहेत, पण मला जर तुम्ही विचाराल की मी कविता कशी लिहायला लागलो तर जेव्हा मला गुणगुणायचा नाद लागला तेव्हा कवितेची रुणझुण पैंजणं माझ्या कानामध्ये वाजू लागली. प्रत्येकामध्ये असं सांगितलं जातं की तुम्ही सगळे जे तुम्ही शिकलेले असाल, अडाणी असाल, लिहित असाल नसाल, मी तुम्हाला सांगतो तुम्ही सगळे कवी मनाचे. कोणीही नागरिक असा नाही की जो कवी मनाचा असत नाही. कवी मनाचं लक्षण काय आहे? अगदी साधं लक्षण आहे की ज्याला स्वप्न पडतं तो कवी. आता तुमच्यापैकी असा एकही माणूस नसेल की स्वप्न पडलेलं नाही. मी काय तुम्हाला स्वप्न विचारणार नाही कशी कशी पडली वगैरे, पण मला माझी लहानपणीची विशेषतः तरुणपणीची स्वप्न फार आवडायची, आजही आवडतात ती. त्या स्वप्नांची गंमत असते मित्रांनो. मला चांगलं आठवतं की पहाटेच्या वेळी जी स्वप्न पडायची ती चांगली असतात म्हणे आणि ती अत्यंत उत्कृष्ट रोमॅन्टिक स्वप्न असतात. माझी कितीतरी स्वप्न अशी अर्धीच राहिलेली आहेत
की अगदी माझ्या मनात असलेल्या प्रेयसीशी माझं लग्न चाललेलं आहे आणि अक्षता टाकणार एवढ्यात आई म्हणते उठ रे शाळेची वेळ झाली. किती दुष्टपणा या समाजामध्ये असतो. स्वप्नात तरी लग्न होऊन द्यायचं प्रेयसीचं, प्रत्यक्षात काही करू देत नाही. तर हे सगळं स्वप्नांचं जे सौंदर्य आहे ते तुम्हाला साहित्यातच वाचायला मिळतं. स्वप्न ही माणसाची पहिली प्रभात मांडली जाते. आपल्या जीवनाचं भविष्य, आपल्या जीवनातलं सौंदर्य, आपल्या जीवनातलं सगळा भावविभोरपणा जर कुठे सुरू होत असेल मित्रांनो, तर तो स्वप्नातून सुरू होतो. असं सांगितलं गेलं आहे की स्वप्नांनीच साहित्याची प्रभात सुरू होते. मी तुम्हाला असं सांगणार आहे की हे जर खरं असेल तर तुम्ही या संमेलनाला, म्हणजे मी आता शिक्षकाची नजर असल्यामुळे या सभागृहाचं किंवा पाराचं वय किती आहे ॲव्हरेज, तर ते ॲव्हरेज वय 40 आहे असं माझ्या लक्षात आलं आहे. मी तुम्हाला सांगेन की साहित्य संमेलनाची खरी गरज कुणाला आहे, तर सरासरी वय 20 असलेल्या तरुण वर्गासाठी खरं साहित्याची गरज आहे. मी सगळ्या संयोजकांना असं सांगणार आहे, या परिसरातील सगळ्या शाळा, या परिसरातील सगळी हायस्कूल, या परिसरातील सगळी महाविद्यालय, या परिसरातील सगळे शिक्षक, या परिसरातील प्राध्यापक यांना दोरीनं बांधून आणा आणि संमेलनं करा. दोरीनं बांधून आणा कशासाठी, तर तुम्हाला माहीत आहे की विद्यार्थी शिक्षकांनी बोलवल्याशिवाय येत नाहीत. आईवडिलांचं ऐकत नाही पण शिक्षकांचं अजून ऐकतात. शिक्षकांना तुम्ही किती नावं ठेवा, खरं म्हणजे नावं ठेवणं चांगलं नाही, पण आपल्याकडे सगळ्यांनाच नावं ठेवायचा एक सांसर्गिक रोग आहे. फक्त आपण सोडून जग वाईट असं जे आपल्याकडे एक सार्वत्रिक भाव आहे तो पण आपण या निमित्ताने धुवून काढला पाहिजे. साहित्य संमेलनं ही संस्काराची केंद्र असतात. म्हणजे मलाच चांगलं आठवतं की मी कोल्हापूरच्या आंतरभारती शाळेमध्ये शिकत होतो 8वी ते 11वी. ती शाळा वि. स. खांडेकरांनी स्थापन केलेली होती. वि. स. खांडेकरांनी त्या 4 वर्षामध्ये किती माणसं आमच्या पुढे उभी केली. म्हणजे तुम्ही नाव ऐकलंत. मी नेहमी अशा संमेलनात सांगतो की या संमेलनांचं खरं काम काय, तर आपल्याकडे कवितेमध्ये ओळ आहे की आपण छान कविता वाचतो आणि कविता वाचताना असं वाटत राहतं की अरे इतकी सुंदर कविता लिहिणारा कवी किती सुंदर असेल. कवी आसतो कसा आननी, कवीचा चेहरा कसा असतो. इतकी सुंदर कविता लिहिली तर त्याचा चेहरा किती सुंदर असेल. म्हणून कवितेवरनं कविता करणाऱ्यांवर प्रेम करणाऱ्यांची एक मोठी जमात जगभर तुम्हाला फिरत असल्याची दिसते. म्हणजे मला एक उदाहरण आठवतं की अमृता प्रीतम नावाची एक पंजाबी कवयित्री आहे. अत्यंत सुंदर कवयित्री होती, वारल्या त्या. सहस्त्रक श्रेष्ठ कवयित्री म्हणून अमृता प्रीतम यांचा लौकिक होता. त्या अत्यंत असाधारण सुंदर पंजाबमधल्या कवयित्री, त्या सुंदर कविता लिहायच्या. पण त्या कवयित्रीचं प्रेम मात्र एका शायरावर होतं. साहिर लुधियानवी नावाचा एक कवी त्यांच्यापेक्षा सुंदर कविता लिहायच्या. तिच्या मनात एक स्वप्न होतं की एकदा आपण साहिरला डोळे भरून पाहावं. इतकी सुंदर शायरी करतो तर आपण एकदा त्याला डोळे भरून पाहावं. ती रेडिओमध्ये काम करायची आणि तिला असा शोध लागला की हा साहिर पण रेडिओमध्येच आहे. मग तिने शोधून काढलं की कुठल्या रेडिओ सेंटरला, स्टेशनला आहे. तर तिला असं कळालं की जालंधरच्या रेडिओ स्टेशनमध्ये तो आहे. तर तिने अशी एक पूर्ण योजना बनवली की जेणेकरून साहिरला तिला पाहता येईल. साहिरला याची कुणकुण लागली की ही कवयित्री मला जी पत्र सतत पाठवते, प्रेमपत्र, तिनं मला बघण्यासाठी हा डाव घातलेला आहे. तर तो त्या दिवशी बरोबर त्यांनी टांग मारली आणि तो त्या रेडिओ स्टेशनमधून गायब झाला. का गायब झाला, तर त्यानं चोरून त्या कवयित्रीला पाहिलेलं होतं. इतकी असाधारण सुंदर कवयित्री आणि आपल्याला प्रेमपत्र लिहिते आणि आपण कसले. तर तो जो साहिर लुधियानवी होता ना, त्याचा चेहरा मोठा विद्रूप होता. विद्रूप म्हणजे कसा, तुम्ही ओमपुरीचं नाव ऐकलंय.
पाहिलं पण असेल, त्याच्या चेहऱ्यावर देवीचे डाग आहेत. पूर्वीच्या काळात देवी रोग व्हायचा ना, तर देवीचे व्रण सगळ्या चेहऱ्यावर यायचे. तर त्याला असं वाटलं की इतकी सुंदर कवयित्री, इतक्या सुंदर कविता लिहिणारी, ती आपल्यावर प्रेम करते, तिनं जर आपल्याला पाहिलं तर तिचा प्रेमभंग होऊन जाईल, म्हणून तो पळून गेला. पण पुढे तिला जेव्हा त्याचा फोटो मिळाला, तेव्हा तिने त्याला परत पत्र पाठवलं की तू कदाचित तुझा चेहरा लपवण्यासाठी फिरत असशील. मी तुला सांगते, तुझ्या चेहऱ्यापेक्षा तुझ्या कवितेचा जो चेहरा आहे त्याच्यावर माझं खरं प्रेम आहे. मी तुम्हाला सांगतो की साहित्याचं मोठेपण शरीरात नाही, साहित्याचं मोठेपण साहित्यातील भावना, साहित्यातील विचार, साहित्यातील गुणगुणण्याची म्हणजे छंद, अलंकार, हे जे सौंदर्य आहे त्यामध्ये सगळं सौंदर्य भरलेलं असतं. त्यामुळे आपण नव्या पिढीला हे सगळं ऐकवलं पाहिजे. कविता शिकवणारे जे शिक्षक असतात, कधी कधी ते इतके निरसपणे कविता शिकवतात की त्यांना शिक्षकाची नोकरी का करावीशी वाटते मला कधी कळत नाही. की कवितेच्या तासाला मुलं झोपतात म्हणजे काय शिकवत असेल तो शिक्षक. पण असे शिक्षक आहेत आपल्या आसपास, पण त्या पलीकडे असे पण शिक्षक आहेत की त्यांच्या तासाला विद्यार्थी कधीच झोपत नसतात, किंवा झोप लागलेल्या विद्यार्थ्याची पण झोप मोडायची ताकद शिक्षकामध्ये असते. तशीच ताकद मित्रांनो साहित्यिकांच्या मध्ये पण असते. म्हणजे मी एक उदाहरण सांगतो की शब्दांच्या मध्ये, विचारांच्या मध्ये, स्वप्नांच्या मध्ये जी प्रचंड ताकद असते, त्या ताकदीचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो की मला चांगलं आठवतं. 89 साली मी युरोपमध्ये होतो, ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान केव्हा तरी, आणि मी युरोप पाहत पाहत असा जर्मनीला गेलो होतो. आणि जर्मनीच्या बर्लिन स्टेशनवर उतरल्यानंतर तिथे एक बॉटॅनिकल गार्डन नावाचं स्टेशन आहे, मोठं बॉटॅनिकल गार्डन, आणि त्याचं एक स्टेशन आहे. तिथे उतरलो आणि एका जर्मन नागरिकांना असं विचारलं की इथे पाहण्यासारखं काय आहे. तर म्हटले बर्लिनमध्ये पाहण्यासारखं भरपूर आहे, पण एक गोष्ट जी पाहण्यासारखी आहे पण ती नजीकच्या काळात संपणार आहे, ती मात्र तुम्ही अवश्य एकदा पाहून या. तर ती काय होती, तर बर्लिनची भिंत. बर्लिनची भिंत तिथल्या लोकांनी पाडायला सुरुवात केली होती ऑक्टोबर-नोव्हेंबर 89ला. तुम्हाला सर्वांना माहीत आहे की बर्लिनची भिंत ही दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झाली, साधारणपणे 65मध्ये. 65 ते 90 या काळामध्ये ती भिंत होती, नंतर ती पाडली. जर्मनीचं विभाजन झालेलं होतं, दोस्त राष्ट्रांनी वाटून घेतलेली होती जर्मनी. पश्चिम जर्मनी दोस्त राष्ट्रांच्याकडे आणि पूर्व जर्मनी रशियाकडे असं विभाजन झालं होतं. आणि बर्लिन शहराच्या बरोबर मध्ये एक भिंत होती. त्या भिंतीची आणखीन एक गंमत अशी होती की पूर्व बर्लिनच्या बाजूला एक भिंत, पश्चिम बर्लिनच्या बाजूला एक भिंत, आणि मध्ये एक 40 फुटाचा पॅसेज, त्याला नो मॅन्स लँड असं म्हणायचं, म्हणजे तिथे माणूसच जायचा नाही. आणि दोन्ही भिंतींवर पिस्तूलधारी, बंदूकधारी सैनिक असायचे. वैशिष्ट्य काय असायचं की एक शहर एक असलेलं, आपलं भारत पण जसा परंपरेने संस्कृतीने एक असलेला देश आहे. त्या बर्लिनचं विभाजन झाल्यावर झालं काय, तर आई वडील पूर्व बर्लिनमध्ये आणि मुलं पश्चिम बर्लिनमध्ये, प्रियकर पूर्व बर्लिनमध्ये, प्रेयसी पश्चिम बर्लिनमध्ये, असं सगळं विभाजन झालं होतं. आणि प्रत्येक जणाची इच्छा असायची की आपले नातेवाईक, आपले सगळे सोयरे, प्रियजन जे पलीकडे आहेत त्यांना पाहायला जावं. लोक अत्यंत उत्सुक असायचे. आणि काही काही माणसं तर जीवावर उदार होऊन त्या नो मॅन्स लँडमधून जायची, आणि त्यातला कोणीही जिवंत पलीकडे जायचा नाही. पोलीस त्याला गोळ्या मारायचे आणि गारद करायचे. ती भिंत पडावी, दोन्ही बाजूची भिंत पडावी असं पूर्व आणि पश्चिम बर्लिनच्या लोकांना वाटायचं. पण मिलिटरीचा पहारा, पॅटर्न टँक लागलेले दोन्ही बाजूला, कुणालाच ते शक्य नव्हतं. पण ही अशक्य गोष्ट एका महत्त्वाकांक्षा असलेल्या चित्रकारांनी करून दाखवली.
आता ती मी सांगतो हे वर्णन आता इतिहासातच आहे, आता ते राहिलेलं नाही प्रत्यक्षात. त्या काळामध्ये मी पाहिलेलं आहे, रात्री पण पाहिलं आहे, पहाटे पण पाहिलं आहे आणि दिवसा पण पाहिलेलं आहे की दोन्ही बाजूला हे पोलीस असायचे, टँक असायचे आणि शिवाय रात्रीच्या वेळेला एक सर्चलाईट फिरत असायचं असा की त्या भिंतीकडे रात्री कोणी जाऊ नये, ओलांडून जाऊ नये, स्पर्श करू नये. भिंतीला स्पर्श करण्याची पण कोणाची मजाल नव्हती, असा पहारा होता. अशा त्या पहाऱ्यामध्ये एका चित्रकाराने एक ब्रश घेतला, रंग घेतला आणि तो 2 सर्च लाईटमधला जो गॅप असतो, तुम्ही सर्कशीची लाईट बघितली असेल, अशी फिरते ती, त्याचा काही सगळा प्रकाश असत नाही, फक्त फिरतानाचाच प्रकाश असतो. तो सर्च लाईट फिरला की तो चित्रकार जायचा, बसायचा, नंतर इकडे गेला की रंगाचा एक ब्रश त्या भिंतीवर मारायचा. असं करत करत त्यांनी त्याला जे चित्र काढायचं होतं ते चित्र रात्रीत काढलं. काही नाही, 4 फटकारे ओढले, एक उभा, एक आडवा, परत एक आडवा, परत एक उभा. चौकट असते ना दाराची, एक चौकट त्यांनी फक्त 4 फटकारे मारून कसे तरी काढली होती. आणि खाली एक छान वाक्य लिहिलेलं होतं. ते वाक्य काय होतं मित्रांनो, की जो या दरवाजातून पलीकडे जाईल त्याला मी एक डुशमार्क भेट देईन, की जो ही चौकट ओलांडून पलीकडे जाईल त्याला मी 1 रुपया भेट देईन, असं ते वाक्य होतं. आणि ते चित्र काढून तो परत अंधारात पसार झाला. दुसऱ्या दिवशी पूर्व बर्लिनच्या बाजूला, पूर्व बर्लिनमध्ये जास्त अन्याय होता, पूर्व बर्लिनच्या बाजूचे लोक पहाटे फिरायला जायचे. झुंजूमंजू झाली आणि लोकांना त्या प्रचंड भिंतीवर फक्त एक चित्र काढलेलं तेवढं दिसलं आणि सगळ्यांचं लक्ष वेधलं त्या चित्राने. सैनिक मोठे हवालदिल झाले होते की एवढा पहारा असताना हे चित्र कुणी काढलं कसं. आणि आता कमांडर आपल्याला तोफेच्या तोंडी देणार म्हणून ते घाबरलेले. पण दरम्यानच्या काळात त्या चित्राचा इतका बोभाटा झाला की सकाळी 7ला पहिला प्रेक्षक त्या चित्राला मिळाला आणि 9 पर्यंत पूर्व बर्लिनमधले जवळजवळ 2 लाख लोक त्या चित्राच्या जागी जमले. 12 पर्यंत त्यांची संख्या 5 लाख झाली आणि प्रत्येकाने असं ठरवलं की मी पलीकडे जाणार, मी पलीकडे जाणार, मी पलीकडे जाणार. सगळे लोक मिळून चालत गेले पलीकडे, एकही गोळी सुटली नाही. आणि मग या जमलेल्या लोकांनी पॅन्टवर, त्या टँकवर ते सवार झाले आणि त्यांनी तोफा त्या भिंतीवर डागून ती भिंत काढून घेतली आणि मग नंतर जर्मनी एक झाली. मला तुम्हाला सांगायचं आहे की साहित्यामध्ये अन्याय निवारणाची शक्ती असते, संघटनेची शक्ती असते, एकत्वाची शक्ती असते. म्हणून साहित्य संमेलनं करायची. साहित्य संमेलन हा केवळ एक प्रासंगिक उत्सव असत नाही, तो तुम्हाला विचार देतो, तो तुम्हाला दिशा देतो, तो तुम्हाला स्वप्न देतो. म्हणून साहित्य संमेलनं करायची असतात. ज्या ज्या देशांच्या मध्ये साहित्यिकांचा सन्मान असतो तिथे मित्रांनो ती राष्ट्र मोठी होण्याची जास्त शक्यता असते. तुम्ही कधी जर्मनी ते फ्रान्स असा प्रवास कराल पुढे मागे कधीतरी, आता विदेशात जाणं काही फार मोठी गोष्ट राहिलेली नाही. साधा माणूस पण वडणग्याला गेल्यासारखा विदेशात जाऊ शकतो, हे मी तुम्हाला अनुभवाने सांगतो. म्हणजे विमानात बसणं ही काही फार नवलाईची गोष्ट नाही. विदेशात जाणं आता तर पासपोर्ट वगैरे हळूहळू रद्दच होईल. म्हणजे पूर्ण युरोपमध्ये पूर्वी मी जे 15 देश फिरलो त्या काळात मला प्रत्येक देशामध्ये व्हिसा लागायचा. आता युरोपमध्ये व्हिसा लागत नाही, म्हणजे परवानगी लागत नाही. कोणत्याही एका देशातून दुसऱ्या देशात तुम्ही जाऊ शकता. म्हणजे युरोप एक झालेला आहे, कधीतरी अमेरिका एक होईल, कधीतरी ऑस्ट्रेलिया एक होईल, कधीतरी आशिया एक होईल आणि कधीतरी जग पण एक होईल. काळ हा एकत्वाचा काळ आहे, काळ हा एकात्मतेचा आहे. त्यामुळे कुणी कितीही हिंदू मुसलमान संघर्ष करायचा प्रयत्न केला,
कुणी कितीही दलित सवर्ण संघर्ष करायचा प्रयत्न केला, कुणी कितीही स्त्री पुरुष भेदांच्या भिंती बांधल्या, तरी मी तुम्हाला सांगेल, काळ जसा पुढे जाईल तसं आपल्यातले छोटे छोटे भेद नष्ट होऊन जग एक होण्याचा प्रयत्न करेल अशी माझी धारणा आहे. ही धारणा कशाच्या आधारावर आहे तर दिवसेंदिवस साहित्यिकांच्या बद्दल जगामध्ये आदर वाढतो आहे. तर मी तुम्हाला असं सांगत होतो की आपले एक राष्ट्रपती युरोपला गेलेले होते, म्हणजे मी ज्या हायवेवरून गेलो होतो तिथूनच ते गेले होते. त्यांनी आपली आठवण लिहून ठेवले की जग मोठं कसं होतं याची. त्यांनी असं सांगितलंय आणि बहुतेक कुसुमाग्रजांनी पण ती आठवण लिहून ठेवलेली आहे, माझी आठवण बरोबर असेल तर, की जर्मन फ्रान्स या हायवेवर, तुम्हाला माहिती आहे की हायवेवर आपल्याकडे पण तुम्ही पुण्याहून मुंबईला एक्सप्रेस हायवेने जावा, पूर्वी 150नी गाड्या जायच्या, आता 80चं स्पीड त्यांनी आणलेलं आहे, निम्म केलेलं आहे. पण तरी लोक काही पाळत नाही, ते फर्राट आपल्या गाड्या दौडत असतात. त्या फ्रान्स जर्मनी हायवेवर ट्रॅक आहे तसे 200 किलोमीटर पर आवर, 100 किलोमीटर पर आवर, 300 किलोमीटर पर आवर अशा जाणारे ट्रॅक आहेत. ज्याला जशी गडबड असेल तसं त्यांनी त्या ट्रॅकवर गाडी चालवायची. युरोपमधल्या सगळ्या प्रवासामध्ये मला लक्षात काय आलेली गोष्ट आहे की तिथे हायवे जे असतात ते वळत नाहीत कुठेच. सुसाट हायवे, म्हणजे अजिबात एकही वळण त्या रस्त्यांवर असत नाही, हे वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य काय की हायवेवर गाड्या फर्राटच जात असतात, थांबत नसतात. पण या हायवेवर, जर्मन फ्रान्स हायवेवर एक ठिकाण आहे. ते ठिकाण काय आहे तर साधारणपणे 500 मीटर अंतरावर एक बोर्ड येतो एका ठिकाणी की तुम्ही तुमची वाहनं इथून पुढे सावकाश हाका, इथून पुढे तुमची वाहनं सावकाश हाका, बोलू नका, हॉर्न वाजवू नका, वाहने सावकाश हाका. लोकांना मोठं कोडं पडायचं की एवढ्या मोठ्या गतिमान महामार्गावर असा बोर्ड कसा काय. मग आणखीन थोडे 100 मीटर गेल्यावर एक बोर्ड असायचा की इथून पुढे 400 किलोमीटर अंतरावर आपल्या देशातील महान व्यक्तीचे घर आहे, वाहने सावकाश हाका, बोलू नका, हॉर्न वाजवू नका. मग परत 300 किलोमीटरवर इथून पुढे आपल्या देशातला एक मोठा लेखक राहत आहे, वाहने हळू हाका वगैरे. आणि शेवटचा जो बोर्ड आहे तो फार गमतीशीर आणि विचार करायला लावणारा देश आहे. तो बोर्ड काय आहे की 100 मीटर अंतरावर आपल्या देशासाठी पहिलं नोबेल मिळवून देणाऱ्या लेखकाचं घर आहे. इथून पुढे 100 मीटर अंतरावर आपल्या देशाला पहिलं नोबेल मिळवून देणाऱ्या लेखकाचं घर आहे. आता हा बोर्ड जरी असला ना तो जिवंत असताना लिहिलेला आहे, पण तो लेखक गेल्यानंतर बोर्ड काढलेला नाही. बोर्डमध्ये काय लिहिलेलं होतं की वाहने सावकाश हाका, बोलू नका, हॉर्न वाजवू नका, कारण तो आपल्या देशासाठी दुसऱ्या नोबेलची कादंबरी लिहित असेल, कारण तो आपल्या देशासाठी दुसऱ्या नोबेलची कादंबरी लिहित असेल. तो लेखक मरून गेला, त्यांनी काही दुसरी कादंबरी लिहिली नाही, पण बोर्ड तसाच आहे. तो कशासाठी आत्ता मेल्यानंतर पण लेखकाच्या सन्मानासाठी तो बोर्ड आहे तसा त्या देशाच्या सीमेवर आहे. आणि असं सांगितलं जातं की तिथे राष्ट्रपती, पंतप्रधान यांना वाहतुकीचा कोणताच नियम नाही, पण तिथले राष्ट्रपती आणि पंतप्रधान हा नियम मात्र पाळतात. त्यांना तो बंधनकारक नसताना पण हा नियम पाळतात. फक्त अपवाद एकाच गोष्टीचा ते करतात, ॲम्ब्युलन्स किंवा फायर ब्रिगेड, म्हणजे इमर्जन्सी व्हेकल फक्त जाऊ शकतं. बाकी सामान्य नागरिकांना, नागरी जीवनात हा नियम मान्य आहे. तो देश काय सांगतो
या छोट्या कृतीतून की वी रिस्पेक्ट द लिटरेचर, वी रिस्पेक्ट द लिटररी लॉरेंट, म्हणजे साहित्यिक आहेत त्यांचा आम्ही सन्मान करतो आणि तो अत्यंत मनपूर्वक करतो. नियम नाही आहे, पण आता तो प्रघात पडलेला आहे. आणि तो प्रघात त्यांनी का चालू ठेवला, तर त्यांना असं वाटतं की नोबेल पारितोषिक मिळवणारे लेखक आपल्या देशामध्ये जन्मले पाहिजेत. आपल्याला मित्रांनो, आपण फार दुष्ट, कठोर, निर्जीव लोक आहोत. वी इंडियन, आपण भारतीय ना, अत्यंत बेजबाबदार लोक आहोत. तुम्हाला माहीत आहे का की आपल्या भारताला साहित्याचं एकमेव नोबेल मिळालेलं आहे? कुणाला मिळालं तर सांगा. पहा ना, आपलं दारिद्र्य काय आहे सांगतो. रवींद्रनाथ टागोर यांना गीता, पहा ना, तुमच्यापैकी लोकांना माहीत आहे पण धाडस नाही, खात्री नाही, आपल्या ज्ञानाची आपल्याला खात्री नाही. ते एकमेव नोबेल, म्हणजे एकमेव नोबेल मिळालं, ते पण आपला पुरुषार्थ असा की ते चोरीला गेलेलं आहे, ते आपल्याकडं नाही. किती आपण बेमुरवत लोक आहोत. मी असे शब्द का वापरतो, तुम्हाला माझा प्रचंड राग यावा. माझा म्हणजे माझा नव्हे, आपण साहित्याकडे किती दुर्लक्ष करतो याची भावना तुमच्या मनामध्ये निर्माण व्हावी म्हणून मी सांगतो. श्रेष्ठ कृतीचं महत्त्व किती असतं. म्हणजे रवींद्रनाथांना मिळालेलं नोबेल हे तुम्हाला माहीत आहे का की जगात एक सगळ्यात सुंदर चित्र मानलं गेलं आहे. कोणतं सांगा. हां, मोनालिसा. लिओनार्डो द विंची नावाच्या एका चित्रकारांनी मोनालिसा नावाच्या एका स्त्रीचं चित्रण केलेलं आहे, चित्र काढलेलं आहे. त्या चित्राचं वैशिष्ट्य असं आहे की बुद्धासारखं ते चित्र आहे. तुम्ही जर कधी अजंठा वेरूळला गेलात तर अजंठा वेरूळला बुद्धाची एक प्रतिमा आहे. त्या बुद्धाच्या प्रतिमेचं वर्णन काय आहे, पुतळ्याचं वर्णन काय आहे, वैशिष्ट्य काय आहे, तर समोरून त्याचा चेहरा वेगळा, बाजूनी वेगळा, डाव्या बाजूने वेगळा, उजव्या बाजूने वेगळा, चित्र एकच, पुतळा एकच, पण प्रकाशाचा परिणाम होऊन त्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात. तो समोर बघितला तर ध्यानस्थ दिसतो, डाव्या बाजूने बघितला तर दुःखी दिसतो, उजव्या बाजूने बघितला तर सुखी दिसतो. पुतळा एकच, फक्त शॅडो अँड लाईटच्या प्रभावामुळे आपल्या चेहऱ्याचे भाव बदलतात. मोनालिसाचं जे चित्र आहे ना, त्या चित्राचं पण असं वैशिष्ट्य सांगितलं जातं की ते चित्र तुम्ही पहा आणि स्त्रीबद्दल तुमच्या मनात जी प्रतिमा असेल त्या प्रतिमेप्रमाणे ती मोनालिसा दिसते. म्हणजे समजा तुमचा मूड रोमॅन्टिक आहे तर मोनालिसा तुम्हाला रोमॅन्टिक दिसेल. तुमचा मूळ सात्विक आहे, मोनालिसा तुम्हाला सात्विक दिसेल. हे त्या चित्राचं वैशिष्ट्य आहे. पॅरिसमध्ये कधी गेलात तर लूर नावाचं म्युझियम आहे, जरूर पहा तुम्ही. जगातलं सगळ्यात श्रेष्ठ म्युझियम म्हणून लूरचं वर्णन केलं जातं. लूर म्युझियममध्ये प्रचंड पहारा असतो. प्रत्येक वस्तूवर इतका पहारा की राष्ट्रपतींना पण तितका पहारा नसेल. इतक्या पहाऱ्यातून मोनालिसा चोरीला गेली होती एकदा. इतक्या पहाऱ्यातून पण मोनालिसा चोरीला गेली, मग मोनालिसाचं चित्र चोरीला गेलं. पण मोनालिसा किती श्रेष्ठ होती तुम्हाला माहीत आहे की चोर अशी चित्र, शिल्प कशासाठी चोरतो, तर विकून भरपूर बख्खळ पैसा मिळावा यासाठी ते चोरी करतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आहे जुन्या वस्तूंची, की तुम्ही जितका जुना पुतळा न्याल त्याला तितके जास्त पैसे, जुनं चित्र न्या जास्त पैसे, जुनं पुस्तक न्या जास्त पैसे. अँटिक मार्केट म्हणतात त्याला, इंटरनॅशनल अँटिक मार्केट. मोनालिसा चोरीला गेल्यानंतर अँटिक मार्केटमध्ये पोहोचली, पण अँटिक मार्केटमध्ये मोनालिसाला गिराईक मिळालं नाही. चित्र माणसं विकत घेतील, पण चित्र काय उशाखाली ठेवता येत नाही, ते लावायचं असतं छान. मोनालिसा लावता येणार नाही तर विकत कोण घेणार. मोनालिसा लावली तर जेलमध्ये जाणार.
एकाही माणसाने मोनालिसा एवढ्यासाठी घेतली नाही, पैसे नव्हते म्हणून नाही. लोकांनी काय सांगितलं, आणि त्याचा जो लिलाव जाहीर झाला ना, त्या लिलावातलं वाक्य आहे, मोनालिसा इज नॉट सेलेबल. ही विक्रीची गोष्ट नाही. मोनालिसा विकताही येणार नाही आणि खरेदीही करता येणार नाही. साहित्य, कला, संगीत, क्रीडा यातलं जे श्रेष्ठत्व असतं ते सेलेबल असत नाही. ते तुम्हाला विकत नाही घेता येत. साहित्याचं हे जे श्रेष्ठत्व आहे ते कशात आहे, तर मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याच्या विचारात. तुम्ही पहा ना की एखादा कथाकार ना सुंदर कथा लिहितो आणि वाचताना प्रत्येकाला वाटतं ही माझीच कथा आहे. हे प्रत्येकाला असं वाटणं हे त्या साहित्याचं सगळ्यात श्रेष्ठत्व आहे. असे सगळे साहित्याचे संस्कार नव्या पिढीमध्ये येण्याची गरज आहे. मगाशी तुमचे अध्यक्ष कोळी असं म्हटले की त्यांनी असं सांगितलं आपल्या भाषणामध्ये की मोबाईल पोरांच्या हातात देऊ नका. मी जरा त्यांच्या विरोधी आहे बरं का. मुलांच्या हातात मोबाईल देणं आता तुमच्या हातात राहिलेलं नाही. मोबाईल मुलांच्या हातात देणं न देणं तुमच्या हातात राहिलेलं नाही. आत्ताच्या काळात पूर्वी माझ्या पिढीतले जे लोक असतील त्यांना माहीत असेल, पूर्वी मुलगा रडला की खुळखुळा द्यायच्या हातात. आता हा नव्या काळातला खुळखुळा आहे. तो दिल्याशिवाय पोरगं शांतच होत आहे ना, खरं मी म्हणतोय. आणि तो नुसता खुळखुळा नाही मित्रांनो. तुम्ही जर मला विचाराल ना, याच्यामध्ये सगळं जग भरलेलं आहे. कोण जर असं म्हणेल की मी टी व्ही पाहणार नाही, मी अमुक पाहणार नाही, मोबाईल पाहणार नाही, तर ही काही चांगली गोष्ट नाही बरं का. म्हणजे जर तुम्हाला वेद काळात राहायचं असेल तर टी व्ही बघू नका. तुम्हाला इतिहास काळात राहायचं असेल तर तुम्ही मोबाईल पाहू नका. पण तुम्हाला जर वर्तमान काळात राहायचं असेल तर तुम्ही टी व्ही पाहायला पाहिजे, मोबाईल पाहायला पाहिजे. फक्त त्यात काय पाहिलं पाहिजे ते ठरवायचा विवेक तुमच्या हातात आहे. हे पहा, हे बंद करायचं आणि सुरू करायचं बटन तुमच्या हातात आहे ना. त्या बटनाचा तुम्ही विवेकशील वापर करा. म्हणजे व्यक्तिशः मी सांगतो की टी व्ही आणि सिनेमा बघून मला तर 15-20 वर्ष होऊनच गेली असतील. हे तुम्हाला खरं वाटणार नाही, पण तरी टी व्हीवरच्या सिरियल मला माहीत असतात सगळ्या. मी जरी पाहत नसलो तरी टी व्हीच्या बातम्या मी पाहत नाही, पण बातम्या मला माहीत असतात. त्याचं साधन हे आहे, कारण ह्याच्यात सगळं आहे. ह्याच्यात टी व्ही आहे, ह्याच्यात बातम्या आहेत, ह्याच्यात साहित्य आहे, यात संगीत आहे, यात कॅमेरा आहे, यात सगळं कर लो दुनिया मुठ्ठी में. तुम्हाला सगळं जग मुठीत घ्यायचं असेल तर हा मोबाईल वर्तमानातलं साधन आहे. आणि मी तुम्हाला सांगेन की ह्याच्यामध्ये किती अल्लाउद्दीनची गुहा ही उघडत जावा. फक्त काय कोणता दरवाजा उघडायचा. म्हणजे आपल्याकडे पहा ना, 2 आळंदी आहेत, एक देवाची आळंदी आणि एक चोराची आळंदी. कुठे जायचं आपण ठरवायचं. तर तुम्हाला देवाच्या आळंदीला जायचं, देवाच्या आळंदीला जा. चोराच्या आळंदीला जायचं, चोराच्या आळंदीला द्या. आणि आपण भारतीय लोक ना असे दुभंग लोक आहोत की आपण दुसऱ्याला एक नियम लावतो आणि स्वतःला एक. म्हणजे चोरून आपले व्हिडिओ बघायचे आणि पोरांना म्हणायचं बघू नका. हे काही बरोबर नाही. तुम्ही जे बघता ते पोरालाही बघावंसं वाटतं आणि तुम्हाला बघावंसं वाटतं तर पोराला बघावंसं वाटणारच. तुमच्यापेक्षा तो तरुण आहे, त्याला कशाला दोष देता. तुम्ही असं ठरवा की यात काय बघायचं काय नाही, आणि काय बघायचं न बघायचा संस्कार त्यांना द्या. म्हणजे भारतातले सगळे शिक्षक आणि पालक आहेत ना, ते शिक्षक आणि पालक नाहीत नव्या पिढीचे. ते स्वतःला मालक बनवू इच्छितात. मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला तुमची मुलं घडवायची आहेत ना चांगली जबाबदार, तर त्यांचे मालक बनवू नका. त्यांना सांगा आणि सोडा. चांगलं काय आणि वाईट काय सांगा आणि त्यांच्या विवेकावर सोडा ना. विवेक निर्माण करा. नरेंद्र दाभोळकरांनी सांगितलेली गोष्ट, ते नुसते विचारक नव्हते, ते खरे समाज शिक्षक होते. त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे की देव आहे की नाही मला विचाराल तर नाही,
पण समजा तुम्हाला आहे वाटत असेल, मी काय तुमच्या श्रद्धेला हात घालत नाही, पण मी विज्ञानाचा अभ्यास करून तुम्हाला सांगतो की या जगामध्ये देव नाही. त्यामुळे देवाच्या नादी लागू नका. आणि देवाच्या नादी लागू नका म्हणजे परस्वाधीन होऊ नका. तुम्ही स्वयंसिद्ध व्हा. दाभोळकरांनी अंधश्रद्धा निर्मूलन करून आपल्याला काय सांगितलंय की तुम्हाला माहीत आहे का, भारतातले लोक 100 रुपये मिळवतात, त्यातले 40 रुपये 100 रुपये कष्टाने मिळवतात आणि 40 रुपये नॉन प्रॉडक्टिव्ह एक्सपेंडिचर करतात. म्हणजे अनुत्पादक कामावर 40 रुपये खर्च करतात. कोणकोणती अनुत्पादक कामं आहेत 40 रुपयात? देवधर्म आहे, लग्न व्यवहार आहे, जत्रा आहेत, देवळं आहेत. याच्यावर आपण 100तले 40 रुपये खर्च करतो की त्या 40 रुपयातून काही निर्माण होत नाही. उलट पक्षी जपानसारखा देश तुम्ही पहा, 100 रुपयातले 100 रुपये सत्कारणी कसे खर्च होईल असा पाहणारा जपान देश आहे. जपान मोठा का आपल्यापेक्षा? म्हणजे जपानचं आपण शिकलंच पाहिजे कितीतरी. म्हणजे जपानमध्ये तुम्हाला पोलीस दिसत नाहीत, कारण त्यांनी बालवाडीतच नागरिक घडवलेला आहे. जपानमध्ये बालवाडीत ABCD नाही शिकवत, नागरिक जीवन शिकवलं जातं. म्हणजे डाव्या बाजूनी चला, डाव्या बाजूनी रेल्वेत चढा, उजव्या बाजूनी उतरा, हे बालवाडीत शिकवतात. 2 चपला डाव्या आणि उजव्या शेजारी शेजारी ठेवा, बालवाडीत शिकवलं जातं. आपण एवढं पण शिकवलं नाही ना 70-73 वर्षामध्ये. आपल्या चपला ठेवायची पद्धत बघा. मी सोडून सगळेजण चपला कशाही ठेवतात. मी सोडून म्हणजे मी आपला अभिमानाने सांगतो की ठेवतानाच मी 4 वेळा विचार करतो की चप्पल कशी ठेवली पाहिजे. कारण त्याचा संस्कार मला भाऊसाहेब रानडे म्हणून सेवादलातले माझे शिक्षक होते, त्यांनी दिलेलं आहे. भाऊसाहेब रानडे आमची शिबिरं असताना काही करायचे नाही. आम्ही मुलं चपला कशा तरी काढायचो आणि जायचो. पण शिबिरातून सुटताना आमच्या लक्षात काय यायचं, आमच्या चपला सगळ्या ओळीनं ठेवलेल्या आहेत. ज्याची त्याची चप्पल लावून ते ठेवायचे. कुणी ठेवली कळायची नाही. नंतर शोध लागायचे की भाऊंनी, म्हणजे जे आमचे शिक्षक, त्यांनी न सांगता एक संस्कार आम्हाला काय दिला की चप्पल ही शिस्तीत काढायची आणि शिस्तीत ठेवायची. आपलं घर पाहणं किती बेशिस्त असतं. जगातली घरं पाहून मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला बेशिस्त घर पाहायचं असेल जगात कुणाला, तर त्यांनी भारतात यावं. म्हणजे मुलगी बघायला असतानाचं घर, मुलगीला स्थळ बघायला येतं तेव्हाचं सजवलेलं घर आणि जावई बघून गेल्यानंतरचं घर, ह्याच्यामध्ये फरक असतो का नाही? माझं काय म्हणणं, रोज असं पहा ना की जावई बघायला येणार आणि घर ठेवा. किती छान दिसतं ते, किती स्वच्छ असतं, किती सुंदर असतं. माझे एक मित्र आहेत, ते म्हणायचे, आता तुम्हाला ते पटेल की नाही मला माहीत नाही, संस्कार नावाची गोष्ट, स्वच्छता संस्कार आहे. तो संस्कार या आमच्या सगळ्या भगिनी स्वयंपाकात पाळतात. स्वयंपाकघर स्वच्छ असतं, पायखाना स्वच्छ नसतो. ज्या देशात पायखाने स्वच्छ तो देश स्वच्छ. आपण म्हणजे कुणाकुणाला कारणी लावलं आपण? स्वतंत्रता सेनानी बापट, सेनापती बापट स्वच्छतेसाठी आयुष्य झिजवलं, भारत काही स्वच्छ झाला नाही. गाडगे महाराज खर्ची पडले, भारत काही स्वच्छ झाला नाही. साने गुरुजी खर्ची पडले, भारत काही स्वच्छ झाला नाही. मोदी खर्ची पडतील, भारत काही स्वच्छ होणार नाही. कारण काय? तर स्वच्छतेची एक साधी गोष्ट आपण शिकवली नाही. मला चांगलं आठवतं की युरोपमधल्याच कोणत्या तरी देशात, आता देशाचं नाव नाही आठवत मला, पण मी बालवाडीत गेलो होतो. म्हणजे देश कसा घडवायचा असतो, देश कसा घडवायचा असतो याची शक्ती जशी साहित्यात असते ना, तशी शिक्षणात पण असते. मी ज्या शाळेत गेलो होतो ना, ती अशी प्राथमिक शाळा 1ली ते 4थीची आणि साधी शाळा होती. जगामध्ये शिक्षक शिकवायला रोज तयारी करतात. भारताचे शिक्षक तयारीचे असतात.
तयारीचे म्हणजे तयारी करतच नाही, तयार, रेडीमेड, केव्हाही जावा, काही शिकवायला सांगा, तयार. जगातले शिक्षक असे नाही. जगातले शिक्षक किती वर्ष नोकरी केली तरी ते रोज तयारी करतात. रोज वर्गात जाताना सगळी तयारी करतात. मी ज्या दिवशी गेलो, शाळा अजून सुरू व्हायची होती, पण शिक्षक अगोदर आलेले होते. आपल्याकडे मुलं आल्यानंतर शिक्षक येतात आणि मुलांच्या आधी जातात, म्हणजे शाळा सुटल्यानंतर. कसं जगाच्या उलट आपण व्यवहार करतो पहा. सगळे नाही तर पण मेजॉरिटी. तर मी त्या शाळेत गेलो, जरा लवकरच गेलो, तुम्हाला वेळ माहीत नसल्यामुळे. आणि मग म्हटलं शाळा बघायची आहे. तर म्हटले अशी शाळा बघता येत नाही, म्हणजे रस्त्यावरनं निघालाय आणि बघायला आलो शाळा धर्मशाळेसारखी, परवानगी घ्यायला लागते म्हटले. म्हटलं शाळा घ्या बघायला, परवानगी कशाला, देवळात जायला परवानगी नाही, शाळा बघायला परवानगी. ही म्हटली शाळा आहे म्हटले. ते काय म्हटले मला, ही शाळा आहे. आता ही शाळा आहे असं तुझ्या अभिमानाने म्हटलं ना, तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे हे एकदम सुरक्षित क्षेत्र आहे. कुणी यावे टिकली मारूनही जावे असंही नाही. तर म्हटलं ही शाळा आहे. मग म्हटलं मी रिक्वेस्ट करतो त्या बाईंना. तर मी बाईंना रिक्वेस्ट केली की मी एवढ्या भारतातून आलो आहे आणि मला युरोपातली शाळा बघायची फार इच्छा आहे. तर म्हटले की तुम्ही चुकीच्या दिवशी आलेला आहात, हा काही शाळा पाहण्याचा आमचा दिवस नाही. म्हटलं असं का? तर म्हटलं हो आज आमच्या शाळेपुढे निदर्शनं होणार आहेत आणि आता तुम्हाला मी शाळा कशी दाखवू? तर म्हटलं कसली निदर्शनं? तर थांबा म्हटले तुम्ही 5 मिनटं, तुम्हाला कळेल. 5 मिनिटांनी एक 20 पालक बोर्ड घेऊन आलेच की, आणि एक इंग्रजी आणि फ्रान्समधली घटना, फ्रेंचमध्ये घोषणा देत होते. तुम्हाला आता ही खूण माहीत आहे सगळ्यांना, लाईक डिसलाईक आपण मोबाईलवर वापरतो ना, फेसबुकवर लाईक डिसलाईक करतो. तर ते घोषणा देत होते. त्यांचा लीडर म्हणत होता 21 आणि सगळे पालक डाऊन डाऊन असं म्हणायचे. म्हणजे काय झालं तर ती खेड्यातली मेड्स नावाचं गाव आहे, छोटं गाव होतं फ्रान्समधलं, छोटी शाळा अगदी. त्या शाळेमध्ये दुसरीला 20 मुलांची मान्यता होती, 20 मुलांची. आणि या शाळेने 21वा प्रवेश दिलेला होता. आणि ते 20 पालक शाळेविरुद्ध घोषणा करत होते. घोषणा काय होती मराठीत? 21वा प्रवेश रद्द झालाच पाहिजे, 21वा प्रवेश रद्द झाला पाहिजे. तेव्हा मी गोखले कॉलेजमध्ये शिकवत होतो आणि त्या वर्षी माझ्या दुर्दैवाने आणि त्या विद्यार्थ्यांच्या सुदैवाने पीडीची शेवटची बॅच होती आणि शिवाजी विद्यापीठाने त्या वर्षी पीडीला बसलेल्या सगळ्यांना पास केलं होतं. एकदम पीडीला 2000 मुलं आली होती माझ्या वर्गात आणि मी असं स्पीकरवर शिकवायचो. अहो म्हणलं कसलं 20 घेऊन बसलाय, माझ्या वर्गात 2000 मुलं आहेत. आणि मी पुढे काय म्हणलं मोठ्या अभिमानाने, वी आर प्रमोटिंग मास एज्युकेशन. तर ती बाई मला म्हणली दॅट इज नॉट मास एज्युकेशन, दॅट इज मॉब एज्युकेशन. मास आणि मॉबमध्ये फरक असतो. मास हा ऑर्गनाईज असतो, मॉब हा बेफाम असतो. तर आपण अजूनही 73 वर्षानंतर अशा मुलांना शिकवतो की ज्यांना शिकायचं नाही, म्हणजे झुंडीला आपण शिकवतो, वर्गांना शिकवत नाही. तर त्या बाई आलेल्या, त्या म्हटल्या पहा ना असं तमाशा पाहायला तुम्हाला मी कसं इन्व्हाइट करू? तर तुम्ही येऊ नका. म्हटलं आता मी आलो आहे, तमाशा तर पाहून झालेलाच आहे, आता मला शाळा पाहू द्या. मग त्यांनी नाईलाजाने मला परवानगी दिली शाळा. मी गेलो एका वर्गामध्ये. तर वर्गामध्ये त्या बाई ओम नमः शिवाय असं सगळीकडे घाण टाकत होत्या वर्गात. मला कळे ना काय करायला लागले. म्हटलं घाण का टाकायला आहे का वर्गात? तर म्हटले मी ती इंग्रजीमध्ये छोट्या, फ्रेंच लोकांना इंग्लिश येत नाही, जर्मन लोकांना इंग्लिश येत नाही, त्या तोडक्या मोडक्या इंग्लिशमध्ये मला सांगायला लागले की आय एम प्रिपेरिंग माय क्लास. मी क्लास जी शिकवणार आहे ना त्याची तयारी करते. मला काय कळे ना की घाण तर सगळीकडे टाकते आणि तयारी कसली आली. तर तिथे युरोपमध्ये, इवन जपानमध्ये, आशिया खंडातील काही देशात, सिंगापूरमध्ये, कितीतरी देशात वर्ग आणि गाव स्वच्छ असतं. स्वच्छ म्हणजे स्वच्छच. असा धुळीचा कण दाखवा आणि 1 लाख रुपये मिळवा, इतक्या स्वच्छ शाळा असतात. तर
त्या बाई घाण टाकत होत्या वर्गात सगळीकडे. म्हणलं काय करायला लागलात? त्या म्हटल्या मी तयारी करायला लागली. म्हटलं कशाची तयारी? तर म्हटली आय एम गोईंग टू टीच क्लिनलीनेस. मला स्वच्छता शिकवायची आहे आणि म्हणून मी वर्ग अस्वच्छ करायला लागले. आमच्याकडे म्हटलं बाय डिफॉल्टच सगळं अस्वच्छ असतं, असं स्वच्छतेची तयारी नाही करायला लागत. आणि पुढे त्या बाईंनी जे मला शिकवलं ते मी तुम्हाला सांगतो. आपला देश इतक्या वर्षानंतर स्वच्छ का होत नाही त्याचं एक छोटं कारण आहे. काही केलं नाही त्या बाईंनी. तो वर्ग घाण होता. ते घाण वर्ग करेपर्यंत ती मुलं आली, अत्यंत निष्पाप छोटी मुलं बालवाडीतली आली. त्या बाईंनी आल्यानंतर सगळ्यांना एक एक चॉकलेट हातात दिलं, कॅडबरी चॉकलेट दिलं. आणि मग ती मुलं चॉकलेट घेऊन किती आज्ञाधारक, म्हणजे आपल्याकडे जर असं चॉकलेट दिलं वर्गात तर एका क्षणात आपण गट्टम करू. त्यापैकी 20 मुलांच्यापैकी एकाही मुलांनी चॉकलेट खाल्लं नाही. ते मुठीत धरून उभी होती पोरं. मी असं बघत होतो जरा भारतीय संशयी नजरेने, कोण खातं का, कोण काय करतं वगैरे. आपल्याकडे संशय फार, स्वतःबद्दलही प्रचंड संशय, दुसऱ्याबद्दल तर महासंशय. आपण काही निसंशय लोक नाही. ती पोरं उभी होती. तर म्हटले व्हॉट इज इन युअर हँड बॉईज? तर ते म्हटले चॉकलेट. व्हॉट यू विल गोईंग टू डू? तुम्ही काय करणार? वी विल ईट. देन ईट इट. खाणार तर खावा. मग पोरांनी चॉकलेट खाल्लं आणि मी असं बघत होतो की काय करतात पोरं. कागद उरला, सगळ्यांच्या हातात कागद, कोणी पण खाली टाकला नाही. म्हणजे स्वच्छता त्यांना घरात पण शिकवली जाते, शाळेत पण शिकवली जाते. पण घरातली आणि शाळेतल्या स्वच्छतेत फरक आहे बरं का. ते सगळे रॅपर मुलांच्या हातात होते. त्या बाईंनी विचारलं की व्हॉट यू आर गोईंग टू डू? त्या पोरांना काही कळेना. तर म्हणले की तिने जरा थोडं व्याख्यान दिलं. गार्बेज म्हणजे काय, डस्टबिन म्हणजे काय, कचरा म्हणजे काय, असं सगळं समजावून सांगितलं. आणि मग प्रश्न विचारला व्हॉट इज इन युअर हँड? तर मला म्हणली रॅपर. व्हॉट इज रॅपर? दॅट इज डस्ट. व्हेअर यू आर गोईंग टू पुट इट? इन डस्टबिन. आणि हे सगळं सांगत तिने त्या मुलांना कृती करायला लावली. आणि मग ते रॅपर त्या कुंडीत टाकल्यानंतर म्हटले आर यू ऑब्झर्विंग युअर क्लास? व्हॉट इज स्पेशालिटी ऑफ टुडेज क्लास? तर मुलांनी इकडे तिकडे बघितलं. म्हणली दिस इज व्हेरी अनक्लीन टुडे. व्हॉट यू आर गोईंग टू डू? वी विल क्लीन इट. मग त्यांनी सगळा वर्ग घाण टाकलेली स्वच्छ केली. सगळ्यात शेवटची गोष्ट महत्त्वाची आहे मित्रांनो. त्या बाईंनी त्या मुलांना आणि मला पण आणि जगाला पण स्वच्छतेची सांगितलेली व्याख्या. त्या बाईंनी काय सांगितलं? घाण केल्यानंतर काढणे म्हणजे स्वच्छता नाही, घाण न करणे म्हणजे स्वच्छता. घाण न करणे म्हणजे स्वच्छता. आणि मग त्यांनी सांगितलं की चॉकलेट खाल्ले की खिशात रॅपर ठेवायचे, बटाटवडा खाल्ला की कागद खिशात ठेवायचा. जगामध्ये कुत्र्याची शी पण रस्त्यावर पडत नाही. कुत्री सांभाळणारी माणसं खिशामध्ये नॅपकिन घेऊन फिरतात. कुत्र्यानं शी केली की नॅपकिन डस्टबिनमध्ये टाकतात. आपल्याकडे ओला कचरा सुका कचरा वेगळा केला तरी सगळीकडे कचरा एकच. आपल्याला वाचता येत नाही, आपल्याला शिकवलेलं नाही. आपल्या भारतामध्ये शिक्षण हे पैसे मिळवायचं साधन झालेलं आहे. आपण शिकवतो म्हणजे पैसे मिळवायला शिकवतो, चांगला माणूस आपण घडवत नाही. साहित्याची जी किंमत आहे मित्रांनो ती कशात आहे? साहित्य काय करतं? साहित्य माणूस घडवतं. शिक्षण जसं माणूस घडवतं तसं साहित्य माणूस घडवतो. तुम्हाला जर तुमची नवी पिढी, म्हणजे मी असं माझे डोळे जरा परफेक्ट असल्यामुळे तुमच्यापैकी विशेषतः जे टोपी घातलेले सगळे लोक आहेत किंवा जे ज्येष्ठ नागरिक ते सगळे शेतकरी आहेत असं मी समजतो. बरोबर आहे काय काका मी म्हणतोय? पण तुमची मुलं शेती करत नसतील, करत असतील पण बांधावर फिरून वगैरे. तुमच्यासारखं काय वावरात
गुडघाभर चिखल वगैरे असं काय करतात? नाही ना? नाही करत. त्यांनी असं सांगितलं बा, करतात वाट बघा असं सांगितलं. तर आपलं चरित्र बदलायला लागलेलं आहे मित्रांनो. भारत हा शेतीप्रधान देश आहे. साहित्यिक काय सांगायला लागलेत सध्या, म्हणजे माझ्यासारखा माणूस, हे शरद पवार सांगतील असं नाही, पण मला हे सांगितलंच पाहिजे, कारण मी साहित्यिक आहे, शिक्षक आहे, आणि मला असं वाटतं की भारत बदलला पाहिजे. गेली 7 वर्ष महाराष्ट्रात कर्जमाफी होते शेतकऱ्यांची. सतत अभ्यास आहे माझा. कर्जमाफीबद्दल मित्रांनो माझ्या मनात द्वंद्व नाही. म्हणजे माफी मिळावी की नाही असं जर थेट मला विचाराल तर मी तुमच्या विरुद्ध आहे. तुमच्या विरुद्ध आहे म्हणजे माफी मिळू नये या मताचा मी आहे. त्याचं कारण सांगतो. तोटे सगळ्यांनाच होतात ना, नुसतं शेतकऱ्याला तोटा होतो का? नाही. जे उद्योग चालवतात त्यांनाही तोटा होतो, जे व्यापार करतात त्यांनाही तोटा होतो, जे संसार करतात त्यांनाही तोटा होतो. तोटा सगळ्यांनाच होतो. आणि जगात कोणतीही गोष्ट कर्ज म्हणून काढली जाते ती फेडलीच पाहिजे असा एक संस्कार आहे. कर्ज ही फेडायची गोष्ट आहे, माफीची गोष्ट नाही. कर्जमाफीमुळे माणूस निष्क्रिय होतो. सतत कर्जमाफी मिळाल्यामुळे एकतर छंद लागतो कर्ज काढायचा, नादच लागतो माणसाला. 7-12 कोरा असं स्वप्न भाषणात लोक देतात, प्रत्यक्षात 7-12 काही कोणी करत नाही. मी तुम्हाला तुमचा खरा हितचिंतक असल्यामुळे आणि खरा संवेदनशील नागरिक साहित्यिक असल्यामुळे असं सांगेन की तुम्ही स्वतःच आता हे ठरवण्याची गरज आहे की माझा 7-12 कोरा राहायला पाहिजे. आणि माझा 7-12 कोरा राहायचा तर कर्जाशिवाय मला शेती करता आली पाहिजे. पूर्वीचा शेतकरी तो पण कर्ज काढायचा, पण कर्ज बुडवायचं नाही. त्याचं कर्ज बुडायचं नाही, त्याला फेडायला लागायचं. त्यानं फेडलं नाही तर पोराला फेडायला लागायचं, पण पेरा फेडायलाच लागायचा. माफीमुळे आपला समाज निष्क्रिय व्हायला लागलेला आहे. माझा मतभेद फक्त तेवढ्या मुद्द्यापुरता आहे बरं का, तुम्ही समजून घ्या. दुसरं असं की शेती पण आपली जी माती आहे ती आपण उद्ध्वस्त करून टाकली खतं टाकून. माझ्यासारख्या माणसाला असं वाटतं की अरे तुम्ही पीक पालट करत नाही. पीक पालट केली तर शेती राहणार आणि जास्त चांगलं पीक येणार. अशा कितीतरी नव्या नव्या गोष्टी माझ्यासारख्या विचारी माणसाला सध्या अस्वस्थ करत आहेत. भारताचं 2021चं वर्तमान केवळ कोरोनाने मित्रांनो उद्ध्वस्त झालेलं नाही. कोरोनाला दोष देऊ नका. कोरोना इतकंच भारत कर्जाने उद्ध्वस्त झालेला आहे. कोरोना इतकाच आपल्यातील मतभेदामुळे भारत उद्ध्वस्त झालेला आहे. कोरोना इतकाच जातीभेदामुळे भारत उद्ध्वस्त झालेला आहे. आपण सगळे या चिंचेच्या झाडाखाली आज जमलेलो आहोत. ते नुसतं टाळ्या वाजवायला जमलेलं असं कृपया समजू नका. आपण काहीतरी एक नवा विचार, आपण काहीतरी एक नवी दृष्टी मिळावी म्हणून इथे जमलेलो आहोत. आणि माझ्यासारख्या साहित्यिकाने हे सांगितलंच पाहिजे. जे तुम्हाला कानाला ऐकायला बरं वाटणार नाही ते सांगणं साहित्यिकाचं काम आहे. ते मला केलंच पाहिजे. मी तुम्हाला असं सांगेन की आपला समाज इथून पुढच्या काळामध्ये जाती धर्ममुक्तच असला पाहिजे. जात आणि धर्म भारतामध्ये विभाजन रेषा आहेत. त्याच्यामुळे म्हणजे पाकिस्तानबद्दलचा द्वेष किती आपण म्हणजे वाढवतो आहोत देशामध्ये. मी अगदी गेल्या आठवड्यामध्ये लखनौला होतो. शिवजयंतीचं व्याख्यान होतं तिथे, तिथल्या लखनौ युनिव्हर्सिटीमध्ये, आणि मी गेलेलो होतो. मी नाव सांगत नाही, पण एक भारतातले प्रख्यात पत्रकार त्या व्याख्यानाला आलेले होते. म्हणण्यापेक्षा त्यांना आणलेलं होतं तिथल्या सत्ताधारी पक्षाने. आणि मी त्यांचं भाषण म्हणजे आधी माझं भाषण झालं आणि नंतर त्यांचं भाषण झालं. माझं भाषण हे भारत निर्मितीचं होतं, भारत एक करायचं होतं.
माझ्यानंतर ते गृहस्थ उभारले आणि त्यांनी माझं सगळं भाषण पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. मी धर्मनिरपेक्षतेबद्दल बोललो तर ते धर्मावर बोलले. मी जातीनिरपेक्षतेबद्दल बोललो तर ते जातीभेदाबद्दल बोलले. तर भारतामध्ये हे जे नवीन नवीन संकटं यायला लागलेली आहेत, मी तुम्हाला सांगेन, आपण सगळे सुजाण नागरिक आहोत. साहित्य तुम्हाला काय देतं असं जर मला विचाराल तर साहित्य सद्भाव देतं माणसाला. साहित्य संमेलनं का करायची? डॉक्टर लवटे आले आणि शिरढोणला आग लावून गेले असं होणार नाही. साहित्यिक आग लावण्याचं काम करत नाही. साहित्यिक विभाजनाचं काम कधी करत नाहीत. साहित्यिक माणूस जोडायचं काम करतात. साहित्य हे माणूस घडवणीचं शिक्षण इतकं सधन साधन असल्यामुळे हे मी मगाशी म्हटलं ना की तुम्ही 5-50 लोक जमलात, कोरोनाचं बंधन असेल याची मला कल्पना आहे. पण जेव्हा केव्हा कोरोनामुक्त आपण होऊ तेव्हा अशा संमेलनाला, आणि असं साधंच करा, फार मोठा मांडव घालू नका, पण जास्तीत जास्त तरुणांच्यापर्यंत हे संमेलन तुम्ही न्यावं. मी जे विचार सांगितले ते घरोघरी रुजावेत यासाठी संमेलनं आहेत. ती तुम्ही घेतला बसा टाकू नये असं मानून ती करत राहावी असं आवाहन करतो. तुम्ही हे संमेलन इतक्या साधेपणे केल्याबद्दल तुमच्या अत्यंत मनापासून, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे आत्मीय संमेलन आहे. आत्मिकता पूर्ण भरलेली आहे. ही आत्मीयता जपत आपण आपला देश, आपला समाज, आपलं गाव, आपलं राज्य, आपलं राष्ट्र आपण एक करूया असं आवाहन करतो आणि माझं भाषण